नमस्कार. आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत. लागणारे साहित्य आहे मुळ्याचा पाला, लसूण पाकळ्या, सुक्या लाल हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला मुळा. मुळ्याचा पाला म्हणजेच मुळ्याची भाजी मी बारीक चिरून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर गरम पाण्यात मीठ घालून तिला पिळून घेतलेली आहे. चला तर आता कढई गरम करूया. कढई गरम झाली की लगेच त्यामध्ये तेल घालून घेऊया. मुळ्याच्या पाल्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास त्याने कमी होतो, म्हणून ही भाजी खाणे चांगले आहे. त्यानंतर तेल गरम झाले की लगेचच त्यामध्ये जिरे घालूयात आणि जिरे तडतडले की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली सुकी लाल मिरची. या भाजीमध्ये फार काही साहित्य लागत नाही, फार काही मसाले लागत नाही, पण तरीही भाजी खूप अशी चविष्ट बनते. आता आपण घालूयात त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, मुळा खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते, जसे की मुळा कधीही रात्रीच्या वेळी खायचा नाही, कारण की तो पचायला जड असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळा खाल्ल्यानंतर लगेचच दूध प्यायचं नाही. चला, आता आपली लसूण आणि मिरच्या एकत्र छान परतल्या गेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये मुळ्याचा पाला घालूया, म्हणजे जी भाजी चिरून ठेवली होती मुळ्याची ती. त्यानंतर बारीक चिरलेला मुळा घालायचा आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे. परतायचं आहे 2-3 मिनटं. मुळा खाल्ल्यानंतर दूध यासाठी पिऊ नये, कारण की त्यामुळे त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे भाजीत आणि पुन्हा एकदा भाजी परतायची, म्हणजे मीठ सर्व भाजीला एकसारखं लागेल. अगदी 5 ते 7 मिनिटात आपली भाजी बनवून तयार होते, फार वेळही लागत नाही. मधून 1-2 वेळा परतून पाहायचं पुन्हा भाजीला, म्हणजे ती कढईला लागणार नाही. या भाजीत पाणी घालायचं नाही, कारण ही भाजी वाफेवरच चांगली शिजते आणि वाफेवर शिजल्यामुळे तिला एक टेस्ट येते छान अशी. चला तर आता आपली भाजी ऑलमोस्ट झालेलीच आहे. झाली आपली भाजी. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग गरम चपातीसोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. चला तर मग आपली भाजी आता तयार आहे. तुम्ही देखील बनवून पहा आणि कशी लागते ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक